नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत प्री PhD कोर्सवर्क 2024 सेमिनार सादरीकरण. माझे नाव रामेश्वर खंडू रोकडे. रजिस्ट्रेशन ID 25773. रोल नंबर 30. PRN नंबर 2015 373438. माझे PhD गाईड आहेत डॉक्टर निशांत चंद्रकांत निर्मळे, श्री सुशीलादेवी साळुंखे कॉलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव. माझ्या संशोधनाचा विषय आहे प्राथमिक शिक्षकाकरता मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृती करता मार्गदर्शक संचाचे विकसन. माझ्या संशोधनाचे केंद्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर धाराशिव. आज आपण प्री PhD कोर्स वर्क अंतर्गत एक रिसर्च पेपरचं सादरीकरण करतो आहोत. या रिसर्च पेपर सादरीकरणातील विषयाचा हेतू मानवी हक्क म्हणजे असे सर्व हक्क जे प्रत्येकास निसर्गतःच मिळालेले असतात, ज्यांच्याशिवाय आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. आणि या मानवी हक्कांवरच आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. मानवी हक्काच्या शिक्षणासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी मिळवण्याचा अधिकार आहे आणि या अधिकाराला इतरांनी मान्यता दिलेली आहे. अशा अधिकाराला सामान्यपणे आपण हक्क म्हणून संबोधतो. या हक्कामध्ये काही तत्व असतात जे व्यक्तीला जन्माने प्राप्त होतात. व्यक्तीला जगण्यासाठी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अशा हक्कांची आवश्यकता असते. ते हक्क व्यक्तीला जन्मानेच प्राप्त झाल्यामुळे ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाच नसतो. असे सर्व हक्क म्हणजे मानवाधिकार. हे हक्क व्यक्तीला समाज किंवा राज्य बहाल करत नाही. याची जाणीव झाली की हा हक्क अस्तित्वात येतात. मानवाधिकार म्हणजे नैसर्गिक हक्काचे धर्मनिरपेक्ष स्वरूप आहे. मानवाधिकारांचा हा प्रवास नैसर्गिक अधिकार, दैवी अधिकार, कायदेशीर अधिकार, नागरी स्वातंत्र्य, मानवाधिकार असा होत असलेला आतापर्यंत दिसतो. मानवी हक्क म्हणजे व्यक्तीला सन्मानाने जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माणूस या नात्याने नैसर्गिकपणे मुक्त जगण्यास मदत करतात. व्यक्तीचा व्यवसाय, नोकरी यासारख्या कामाच्या ठिकाणी मानवी हक्काचे महत्त्व व्यक्तींना जाणीवपूर्वक लक्षात घेणे आवश्यक असते. आणि याच गोष्टीचा विचार करून शिक्षण क्षेत्रात सुद्धा कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना व्यक्तीच्या मानवी हक्काबद्दल असणारी जाणीव जागृती अभ्यासनाच्या हेतू व जाणीव जागृती करण्याच्या हेतूने मी हे संशोधन करत आहे. प्रस्तुत संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन पद्धती, प्रायोगिक पद्धती, मार्गदर्शक संचाची परिणामकारकता तपासणी अशा सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला आहे. मानवी हक्क शिक्षणामध्ये मानवी हक्कांची गरज, शारीरिक गरज, त्याच्यामध्ये मानसिक गरज आहे, सामाजिक गरज आहे, व्यक्तीचा आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा मानवी हक्कांची गरज आहे. त्याचबरोबर व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले काही नैसर्गिक हक्क आहेत, त्या सर्व हक्कांचा कायदेशीर वापर करणं, कायदेशीर स्वतःचा विकास व स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. समाजामध्ये समता व प्रतिष्ठा ही मानवी हक्कांची मूलभूत तत्व आहे आणि या तत्वाची रुजवणूक हे मानवी हक्कामुळेच घडून येते. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. या शिक्षणामध्ये मानवी हक्कांचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्या मानवी हक्कांबरोबरच मानवी हक्कांचं शिक्षणही प्राथमिक शिक्षकांना असणं, त्याची जाणीव असणं ही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक समाजात सर्व समावेशक विकास साध्य करण्यास या हक्कामुळे मदत होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार शिक्षण दशक 1995 ते 2004 या दस्तऐवजानुसार मानवी अधिकार शिक्षण म्हणजे एक आजीवन प्रक्रिया आहे, ज्याद्वारे लोक विकासाच्या सर्व स्तरावर आणि समाजाच्या सर्व वर्गामध्ये दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणे आणि ते सन्मान सर्व समाजामध्ये सुनिश्चित करण्याचे साधन आणि पद्धती शिकवतात. यावरून आपणास असे समजते की कोणत्याही समाजात राहणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही भेदभावाशिवाय सतत अधिक प्रामाणिकपणे त्यांच्या कर्तव्याचे पालन करणे आणि या सर्व स्वातंत्र्याच्या
उत्तेजना मिळेल आणि मानव अधिकारांच्या शिक्षणाची मुख्य उद्दिष्टे साध्य होतील, हा या संशोधनाचा मुख्य हेतू आहे. याचबरोबर मानवी हक्क शिक्षणाचं महत्त्व जे आहे, याच्यामध्ये मानवाधिकार शिक्षण हे शिक्षणाच्या अधिकाराचे एक अविभाज्य अंग आहे. मानवी मूल्यांचा शिक्षणामुळेच विकास होतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार शिक्षण दशकामध्ये 1995 ते 2004 याच्यामध्ये मानवी हक्क शिक्षण ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. मानवाधिकार शिक्षणाचा परिणाम हा लोकशाही सिद्धांतावर होतो. कायद्याचे शासन, सामाजिक न्याय, शांतता व सुरक्षितता, जीवन जगताना आत्मविश्वास निर्माण होतो. हे सर्व मानवी अधिकार शिक्षणाचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. याचबरोबर मानवी हक्क शिक्षणाचा उद्देश मानव अधिकारांप्रती आदर, मानव अधिकारांची मूल्य विकसन, मानवी व्यक्तिमत्वाचा विकास, संरचनात्मक धोरणे, मार्ग, साधने विकासनात मदत या मानवी हक्क शिक्षणामुळे होते. सलोखा, सहिष्णुता व स्त्री पुरुष समानता वाढवण्यास मानवी हक्क शिक्षणाचा मूळ हेतू सामावलेला आहे. सामाजिक भेद नष्ट करणे तसंच समतापूर्वक सामाजिक वातावरण निर्माण करणं हे मानवी हक्क शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या संशोधनामध्ये संशोधनाची जी उद्दिष्ट आहेत त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या मानवी हक्क शिक्षणाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करणे, धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मानवी हक्क शिक्षण विषयक जागृतीसाठी मार्गदर्शक संचाचे विकसन करणे, धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मानवी हक्क शिक्षण विषयक जागृतीसाठी मार्गदर्शक संचाची परिणामकारकता अभ्यासणे, धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मानवी हक्क शिक्षण विषयक जागृतीसाठी मार्गदर्शक संचाची उपयुक्तता तपासणे, प्राथमिक शिक्षकांमध्ये मानवी हक्क शिक्षण जाणीव जागृती ही अधिक प्रभावीपणे होण्यासाठी उपाययोजना सुचवणे. तर माझ्या संशोधनाची गृहीतके: धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मानवी हक्क शिक्षण याविषयी अत्यल्प माहिती आहे. मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृतीबाबत शिक्षकांना अल्प प्रमाणात माहिती आहे. प्राथमिक स्तरावर मानवी हक्क शिक्षण जाणीव जागृतीसाठी मार्गदर्शक संचाचं आयोजन करणं, प्राथमिक स्तरावर मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृतीसाठी आखलेल्या मार्गदर्शक संचाचे विकसन केल्यामुळे शिक्षकांमध्ये मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृतीचा परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. प्राथमिक स्तरावर मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृतीसाठी आखलेल्या मार्गदर्शक संचाचे विकसन केल्यामुळे शिक्षकांमध्ये मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृती वाढल्यास विद्यार्थी, शिक्षक, समाज यांना नक्कीच फायदा होईल. या संशोधनासाठी मी वापरलेली साधनं आहेत: संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीरनामा, भारताचे संविधान, आधारभूत ग्रंथ, दैनिके, मासिके, साप्ताहिके, इंटरनेटच्या माध्यमातून लेख, माहिती, आकडेवारी, मुलाखती, कार्यशाळा, प्रश्नावली आणि या संबंधातील पूर्वी झालेले प्रबंध. आता या संशोधनासाठीची परिकल्पना आहे, याच्यामध्ये संशोधन परिकल्पना, शून्य परिकल्पना, तसंच संशोधनाची चले आहेत, स्वाश्रयी चले, याच्यामध्ये मार्गदर्शक संच आहे, आश्रयी चले, याच्यामध्ये शिक्षकांची मानवी हक्क शिक्षण विषयक जाणीव जागृती आहे. आता या संशोधनासाठी वापरलेली पद्धती ही सर्वेक्षण पद्धती आहे. याच्यामध्ये सर्वेक्षण करत असताना प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. तर संशोधनासाठी नमुना निवड करत असताना संभाव्यतेवर आधारित सुगम यादृच्छिक नमुना निवड या पद्धतीने नमुना निवड करण्यात आलेली आहे. सदर संशोधन करत असताना धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक शाळेमधील एकूण 100 शाळांची निवड करण्यात आली. त्याच्यापैकी 160 शिक्षकांची नमुना निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील शाळांची संख्या अधिक होती. माहिती संकलनाची साधनामध्ये प्रश्नावली व अभिवृत्ती मापिका याच्याद्वारे माहिती संकलित करण्यात आली. या माहितीचे विश्लेषण करण्याचे तंत्र सारणीकरण व आलेख पद्धतीने विश्लेषण करण्यात आलं. त्याच्याचबरोबर
या माहितीचं विश्लेषण व अर्थनिर्वचन करून या संशोधनाचे निष्कर्ष काढण्यात आले. ते निष्कर्ष पुढील प्रमाणे आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकूण प्रतिसादक प्राथमिक शिक्षकांपैकी 39.66% शिक्षकांना मानवी हक्क व मानवी हक्क शिक्षण या विषयी पूर्णांशाने माहिती नसल्याचे दिसून आले. एकूण प्रतिसादक प्राथमिक शिक्षकांपैकी 63.83% शिक्षकांना नागरी स्वातंत्र्य, महिलाविषयीचे अधिकार व अल्पसंख्याकांचे संरक्षण याविषयीची योग्य माहिती नाही. भारतीय संविधानानुरूप विषमता, भेदाभेद नष्ट करण्याचे विधान, विविध पैलू लक्षात घेऊन बालकास सन्मानपूर्वक जगण्यासाठी प्रोत्साहित करणारे विविध प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण हे 48% दिसून आले. मानवी कल्याणाच्या दिशेने व्यक्तीच्या जीवनाचा विकास घडवण्यासाठी मानवी हक्क व त्यासंबंधीचे शिक्षण, व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास करता येतो याविषयी 63.84% शिक्षक सकारात्मक आहेत. त्यामधील महिला शिक्षकांचे प्रमाण अधिक होते. मानवी हक्काचे अध्ययन करण्याविषयीच्या विविध मार्गासंबंधी प्राथमिक शिक्षकांना माहिती नाही असे सांगितले. मानवी हक्क शिक्षणामध्ये शिक्षकांची विशेषत्वाने भूमिका कोणती याबद्दल 66.33% शिक्षकांना माहिती नाही. आता या संशोधनाच्या निष्कर्षानंतर आपण संदर्भ सूची या संशोधनासाठी वापरलेली आहे ती यापुढे देत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याच्यामधील मानवी हक्कातील मूलभूत संकल्पना, दांडेकर वाना शैक्षणिक मूल्यमापन व संख्याशास्त्र पुणे विद्या प्रकाशन, देशपांडे गिरीश मानवी हक्काची अंमलबजावणी यंत्रणा ग्रंथ निर्मिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, जगताप अना 1994 शैक्षणिक तंत्र विज्ञान विद्या प्रकाशन पुणे, कुलकर्णी स्वाती मानवी हक्कातील मूलभूत संकल्पना ग्रंथ निर्मिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, पाटील वाभा संशोधन पद्धती प्रशांत पब्लिकेशन पुणे, मुळे रारा व उमाठी वितू शैक्षणिक संशोधनाची मूलतत्वे महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ नागपूर या संदर्भ ग्रंथांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. माझ्या या संशोधन पेपरमध्ये आपण सर्वांनी महत्त्वाचा वेळ दिला, ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.